मुंब्रा दुर्घटनेनंतरही प्रवाशांचा लोकलनं लटकून प्रवास सुरूच आहे। दरवाजाबाहेर लटकत प्रवाशांचा लोकलनं प्रवास हा सुरूच आहे। कालच मुंब्रा लोकल दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय। मुंबई उपनगरामध्ये ठाणे हे असं रेल्वे स्थानक आहे ज्यामध्ये अनेक नागरिक प्रवास करत असतात। मुंबई उपनगरातील सर्वाधिक लोकसंख्येपैकी ठाण्यामध्ये सर्वाधिक नागरिक हे प्रवास करत असतात। मुंब्रा असेल, ठाणे असेल, काल मुंब्र्यामध्ये दुर्घटना घडली त्यामध्ये एकमेव कारण होतं की दारात लटकलेले प्रवासी असतात आणि त्यांच्या बॅगामध्ये ही दुर्घटना घडली। ही आता आपण ठाणे रेल्वे स्थानकावरती बघू शकतो की ही सीएसटीच्या दिशेने जाणारी ट्रेन आहे आणि महिला वर्ग असतील किंवा प्रवासी असतील हे दारात लटकलेले त्यांच्या बॅगा पूर्णपणे ट्रेनच्या बाहेर आहेत। तर काही नागरिक हे धोकेदायक प्रवास करतात, ज्या ठिकाणी कुठली विंडो नाही, काही नाहीत, त्या ठिकाणी लटकून प्रवास करतात आणि अशा वेळेस अशी दुर्घटना घडण्याची शक्यता जास्त असते। तरी नागरिक हे आपली सुरक्षता घेत नाहीत। बघू शकतो की अनेक ठिकाणी नागरिक हे रस्त्याने लटकलेले, तर दुसऱ्या बाजूने बघू शकतो की चुकीच्या दिशेने प्रवास करतात, रॉंग साईडने उतरतात आणि आपला जीव धोक्यात घालतात। पटरी क्रॉस करू नये असं वारंवार प्रशासनाच्या मार्फत सांगितलं जातं तरी सुद्धा नागरिक ऐकत नाहीत। बेजबाबदार नागरिक या दुर्घटनेत जबाबदार असतात, त्यामुळे अशा दुर्घटना घडत असतात। बघू शकतो की आता ही ट्रेन थोड्याच वेळात इथून निघणार आहे आणि जे प्रवाशांना आतमध्ये चढायला मिळालं नाही ते प्रवासी आता दारात लटकून प्रवास करणार आहे। बघू शकतो की हा प्रवासी आता पूर्णपणे दाराच्या बाहेर आहे आणि त्याचे फक्त हाताच्या सहाऱ्याने तो चढणार आहे। त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित प्रवास केला पाहिजे असं वारंवार सांगितलं जातं। सुरक्षित प्रवास हा एकमेव रेल्वेचा प्रवास असतो, मात्र तोच प्रवास आता जीवावर बेतू लागलेला आहे। नागरिक हे दारात लटकलेले, त्यांच्या बॅगा बाहेर आहेत आणि त्यामुळे दुर्घटना घडू शकते। कॅमेरा पर्सन नागनाथ सह मी हिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे।